स्वागत आहे तुमच्या माझ्या YouTube चॅनलमध्ये. सो आपण स्प्रिंग बूटचे वेब सीरीज घेऊन आलो होतो. एक प्लेलिस्ट आपण स्प्रिंग बूट वेब सर्व्हिसवर चालू केलेली आहे. त्याच्यामध्ये बेसिक पासून मी या सगळ्या गोष्टी सांगत आलेलो आहे. आणि ज्याच्यामध्ये स्प्रिंग बूट असतो काय, इन्स्टॉलेशन स्टेप पासून स्टार्ट एक प्रोजेक्ट सेटअप करणं, ORM टूल्स, अॅनोटेशन्स, डेटाबेस कनेक्शन सुद्धा आपण करून बघितलं, JPA बद्दल जाणून घेतलं. रेस्ट एपीआय बनवायचे म्हणून रेस्ट एपीआय का असतं, त्याच्यात रेस्ट काय यूज करतो, रेस्टचे काय फीचर आहे ते बघितले. त्याच्यानंतर जो डेटा फॉर्मॅट येणार आहे त्या फॉर्मॅट बद्दल पण आपण जाणून घेतले, जो की आपला जेसन असणार आहे. ठीक आहे. तो आजच्या भागामध्ये आपल्याला फुल अँड फायनल ईपीआय क्रिएट करायचं आहे, राईट फ्रॉम द स्क्रॅच. ज्यांनी आतापर्यंत काही लेक्चर मिस केले असेल तर पूर्णपणे फर्स्ट स्टेप बाय स्टेप्स पूर्ण एपीआय आपल्याला क्रिएट करायचा आहे. ठीक आहे. त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्या तुम्हाला सगळ्या गोष्टी ते तुम्हाला कळून जातील. तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय काय करायचं त्याच्याबद्दल सांगतो. सीन असा आहे की आज आपण जो आहे आजचा टार्गेट आहे टू क्रिएट अ रेस्ट एपीआय. क्रिएट करणार आहे आपण. क्रिएट रेस्ट एपीआय. ठीक आहे. युजिंग स्प्रिंग बूट ऍप्लिकेशन. युजिंग स्प्रिंग बूट ऍप. ओके. स्प्रिंग बूटचा वापर करून आपण एक रेस्ट एपीआय क्रिएट करणार आहे. तर आपला जो बॅकएंड आहे, लाईक वी आर युजिंग अ डेटाबेस जो आपण वापरतो आहे, तो पोस्टग्रेस डेटाबेस वापरणार आहे. ठीक आहे. डीबी जो आपला आहे तो दॅट इज पोस्टग्रेस डेटाबेस. पोस्टग्रेस एसक्यूएल हे डेटाबेस वापरणार आहे. फाईन्स. अँड फ्रंट एंडला जावा स्प्रिंग बूट टेक्नॉलॉजीचा वापर करायचा. जावा स्प्रिंग बूट टेक्नॉलॉजी. ओके. या टेक्नॉलॉजीचा वापर करायचा. याच्यासाठी आपण जीपी वापरणार आहे क्रूड ऑपरेशन करण्यासाठी. जावा ऍप्लिकेशन पर्सिस्टन्स. जावा पर्सिस्टन्स एपीआय हे ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की क्रूड ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी वगैरे वापरलं जातं. सो ह्या टूल्स आपण वापरणारच आहोत. सेकंडली जावा स्प्रिंग बूट टेक्नॉलॉजीचा वापर करणार आहे. जीपीएचा त्याच्यात वापर करणार आहोत. अँड देन ORM टूल आपल्याला वापरायचे. अँड वी नो द विच आर द ORM टूल्स. ORM टूल काय असतं, कशासाठी वापरतात, ह्या सगळ्या गोष्टी वापरायच्या. राईट फ्रॉम प्रोजेक्ट सेटअप करण्यापासून आपण सगळ्या गोष्टी इथे वापरणार आहे. प्रोजेक्टचा सेटअप कसं करायचं इथून, कुठले कुठले मॉडेल्स वगैरे वापरायचे, सगळ्या गोष्टी. ठीक आहे. तर एकंदरीत फुल अँड फायनल आपण सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप वापरणार आहोत इथे. चलो तो स्टार्ट करूया. राईट फ्रॉम दिस आपण वापरणार आहे STS स्प्रिंग टूल सूट. तर आता व्यवस्थित लक्ष द्यायचं, काही इश्यू नाही. आपण नवीन प्रोजेक्ट क्रिएट करणार आहे. फाईल न्यू अदर मध्ये जाऊन आपण इथे काय करणार आहे, स्प्रिंग स्टार्टर प्रोजेक्ट. ठीक आहे. एकदम हळूहळू, काहीच घाई नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. इथे आलो. पहिलं इथे आल्यानंतर आफ्टर क्रिएटिंग न्यू प्रोजेक्ट हा पार्ट असतो. मी ते प्रॉपरली नाव देतो. आपल्याला काय नाव द्यायचं, स्प्रिंग बूट प्रोजेक्ट. सो लाईक खूप सारे नाव ऑलरेडी आपण वापरलेले आहेत, तर मी इथे फायनल एपीआय म्हणून नाव देतो. फायनल एपीआय. ठीक आहे. जे नाव व्यवस्थित देऊन टाका. पॅकेजिंगचं नाव पण आपण वापरू शकतो. फायनल एपीआय इथे वापरणार आहे. सो इथे पण फायनल एपीआय. इथे पण नाव आलं. अँड पॅकेजचं नाव सुद्धा तुम्ही लाईक यू कॅन चेंज इन डॉट फायनल. सो FINL फायनल. सगळं ओके आहे. टाइप्स माविन पाहिजे. जावा व्हर्जन 21. GRE जार फाईल वापरणार आहे. लँग्वेज आपली जावा. सो दिस इज फर्स्ट थिंग्स. हे कॉमन थिंग आहे. तुम्हाला फक्त इथे ऍपचं नाव आणि पॅकेजचं नाव चेंज करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट. नेक्स्ट आल्यानंतर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, लाईक विच टूल नाव यू हॅव टू यूज. डेटाबेस आपण वापरणार आहे PostgreSQL. पहिला JPA वापर करणार आहे, कारण स्क्रूड ऑपरेशन आपल्याला परफॉर्म करायचं आहे. वेब सर्व्हिसेस बनवायचं आहे, स्प्रिंग वेब लागणार आहे, टूल्स आपल्याला लागणार आहे. ह्या बेसिक गोष्टी आपल्याला लागत असतात, कारण विथ द हेल्प ऑफ दिस आपल्याला आपल्या स्प्रिंग बूटचा ऍप्लिकेशन बनवायचा असतो. ठीक आहे. याच्यानंतर एक स्प्रिंग बूट ऍक्च्युएटर, याच्याबद्दल मी तुम्हाला जास्त सांगितलं नसेल. इट इज अ काइंड ऑफ अनोटेशन्स और एक हेल्थ चेकअप साठी वापरला जातो. काही लॉग वगैरे प्रॉपरली मेंटेन करण्यासाठी, किती टाइम घेतो, काय
किती वेळ लागणार आहे, काही इश्यू वगैरे आला तर तो पूर्णपणे एक ॲक्च्युएटर करतो. मेंटेन करत राहतो, की काय-काय लॉग मेंटेन करत राहतो, काय प्रॉब्लेम वगैरे कसं येतंय, काय तर. सिंपल नवीन प्रोजेक्ट घेतला आपण, नवीनचा प्रोजेक्ट बेसिक कॉन्फिगरेशन केलं. त्याच्यानंतर PostgreSQL ड्रायव्हर, GPA, Workload Operations, Web Services and Spring Boot Web and Web Toolkit. That's all. Now just to finish, ठीक आहे. सो लाइक प्रोजेक्टचं नाव काय होतं आपलं? फायनल API. सो ॲज युजुअल तुम्ही जर इथे बघितलं, की पूर्णपणे प्रोजेक्टचा आपला सेटअप झालेला आहे. व्हेरी फर्स्ट थिंग आपल्याला काय करायचा असतो, जो प्रोजेक्ट आहे तो प्रॉपरली स्प्रिंग बूटमध्ये लोड झालाय की नाही चेक करायचं. त्याच्यासाठी आपण सिम्पली इथे काय करणार आहे, स्प्रिंग बूट ॲप म्हणायला रन करणार. आता रन केल्यानंतर मजा बघण्याची गोष्ट आहे. आपल्या स्प्रिंग बूट काय होतंय, प्रॉपरली ते लोड होते. पण जसं तुम्ही लोड केल्याबरोबर तुम्हाला एक इश्यू येतो आहे. इथे आतापर्यंत कधी आला नाही. पण असा प्रॉब्लेम आला तर अजिबात घाबरायचं नाही. हा काय म्हणतोय, फेल टू कॉन्फिगर डेटा सोर्स. URL ॲट्रिब्यूट इस नॉट स्पेसिफाईड. हे जे एरर येण्याचं कारण आहे, आपण JPA कॉन्फिगर केलेलं आहे. प्लस आपण ORM टूलचा वापर करणार आहे. डेटाबेस आपल्याला कनेक्ट करायचे. त्याच्या रिलेटेड सगळे pom.xml मध्ये आपण बिल्ड करून टाकलंय. आहे ना? खूप जणांचा इश्यू होतो, की त्यांचा डेटाबेसच कनेक्ट होत नाही. त्यांना एरर येत असतो. असा एरर जर तुम्हाला आला, तर काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही. आपलं काम काय बाकी आपण जे आहे, इथे ॲप्लिकेशन प्रॉपर्टीजमध्ये आपल्याला हे कॉन्फिगरेशन द्यायचे. कुठला डेटाबेस कनेक्ट करणार आहे, तुम्ही काय कनेक्ट करणार आहे, ते सगळ्या डिटेल इथे दिल्या, की ऑटोमॅटिकली हा एरर चालला जाईल आणि विथ द बेस्ड ऑन ऑर एंटिटी क्लास तो टेबल ऑटोमॅटिकली क्रिएट करून घेईल. जसं लास्ट टाईम आपण एक एंटिटी क्लास सोबत तुम्हाला टेबल क्रिएट करायला लावला होता. हेच रिझन आहे, की मी तुम्हाला सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप्स का सांगतोय. कारण तुम्हाला ते आता लक्षात येत असेल. ठीक आहे. राइट फ्रॉम लाइक डेटाबेस क्रिएशन पासून तर स्टेप बाय स्टेप्स आपण सगळ्या गोष्टी करतोय. कारण एकाच वेळी सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर कुठलंही उमजणार नाही. तर आपण पहिलं काम काय करायचं, आता कॉन्फिगरेशन करून घ्यायचं. त्याच्या आधी मी PostgreSQL ओपन करतो. जसं तुम्हाला सांगितलं, याच्याबद्दल तुम्हाला जास्त नॉलेज घ्यायचं असेल, तर आपल्या साइटवर ऑलरेडी प्लेलिस्टमध्ये PostgreSQL बद्दल सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. ठीक आहे. ओके फाईन. सो आता मी सिंपलसा एक डेटाबेस ऑलरेडी जो क्रिएटेड असेल त्याचा आपण वापर करणार आहे. कुठल्याही डेटाबेसचा आपण वापर करू शकतो. तर मी आता सध्या आपण काय वापरूया, एक कुठलाही मी SBI नावाचा डेटाबेस वापरतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये स्कीमाजमध्ये गेल्यानंतर इथे टेबल्समध्ये बघितल्यानंतर सध्या 3-4 टेबल आहेत. लोन टेबल आहेत, लोन डिस्ट्रिब्युशन, ट्रान्झॅक्शन, युजर ॲक्सेस वगैरे समथिंग. ठीक आहे. आपण याच्यामध्ये जाऊन एक स्टुडंट नावाचा काय बनवूया, टेबल बनवूया. फाईन्स. तर आपण डेटाबेस कुठं वापरणार आहे? SBI नावाचा. आता जे पण प्रॉपर्टीज फाईलमध्ये आपल्याला कॉन्फिगर करायचं आहे, त्याचं सॅम्पल कॉन्फिगरेशन मी तुम्हाला ऑलरेडी प्रोव्हाईड केलेलं आहे. तुम्ही जर बघितला आपला जो कुठला आहे डेटाबेस कॉन्फिगरेशनचा, मी सगळ्या गोष्टी प्रोव्हाईड करत असतो. ज्यांनी प्रॉपरली त्याचा फॉलो युट्यूब केलाय मला, त्यांनी तिथे बघितलंच असेल. इथे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जर बघितलं, सो दिस ओके. ऑलरेडी या सगळ्या कॉन्फिगरेशन तुम्हाला दिलेल्या आहेत. जस्ट तुम्हाला कॉपी करायचं, कॉपी करून घ्या आणि आपल्या स्प्रिंग बूटमध्ये इथे टाकून द्या. ओके. आता चेंज कुठे-कुठे करायचे, त्या गोष्टी पण माहिती पाहिजे. नाहीतर तुम्ही म्हणसाल, की आमच्या इथे वर्क होत नाहीये, तुमच्या इथे वर्क होतंय. सो तेही नको व्हायला. सिम्पली हॅशटॅग द्यायचे फॉर याच्यासाठी कमेंट करण्यासाठी. ठीक आहे. कारण JPA कॉन्फिगरेशन्स आहेत, कनेक्शन्स आहेत, कॉन्फिग आहेत. JPAचं आपण मॉड्यूल ऑलरेडी टाकलेले आहेत. सो ह्याचं झालं. आपलं फक्त इथे तुम्हाला चेंज काय करायचंय, तुमचं डेटाबेसचं नाव. डेटाबेसचं नाव काय वापरणार आपण? SBI आणि ॲप्लिकेशनचं नाव. फुल अँड फायनल्स. ओके, नो प्रॉब्लेम्स. हे झालंय आता. ओके. हे ॲप्लिकेशनमध्ये चेंजेस केले. फायनल. नाव नेक्स्ट आता आपल्याला एक एंटिटी क्लास बनवायचा. ठीक आहे. एंटिटी क्लास बद्दल तुम्हाला मी बोललोच होतो. त्याचा ऑटोमॅटिकली टेबल सुद्धा क्रिएट झाला पाहिजे. ठीक आहे. सो आपण मेन पॅकेजला राईट क्लिक करणार आहे. ते न्यू क्लास क्रिएट करून आता मी ते एक एंटिटी म्हणजे सिंपल क्लास तयार करू. कुठलाही क्लास बनवू शकता. मी एक स्टुड नावाचा बनवते, कॉमन क्लास बनवतो. फाईन.
स्टुडंट नावाचा फायनल सिंपल क्लास झालेला आहे इथे. तर नेक्स्ट इथे मी काही व्हॅल्यूज बनवणार आहे. जसं की प्रायव्हेट काय-काय डेटा पाहिजे आपल्याला. तर प्रायव्हेट मी इथे बनवणार आयडी, डेटा टाइप्स प्रायव्हेट इंटिजर आयडी बनवलाय. त्याच्यानंतर आपण इथे घेणार आहे प्रायव्हेट स्ट्रिंग नेम बनवून घेणार आहे. त्याच्यानंतर पी-आर-आय प्रायव्हेट थोडेसे डिटेल्स स्ट्रिंगच घेतो मी. मोबाईल नंबर्स आणि प्रायव्हेट आपण इथे स्ट्रिंग त्याचं सिटी पण घेऊन टाकूया. ठीक आहे. दॅट्स ऑल. एवढ्या सगळ्या गोष्टी आपण घेतल्या. याच्यात आपल्याला एक मेथड करायचे कुठले जनरेट गेटर अँड सेटर मेथड. सो राईट क्लिक केलेली इथे मी न्यू सोर्स मध्ये जाणार आहे. इथे जनरेट गेटर अँड सेटर मेथड. सो दिस इज फाईन. ठीक आहे. सिलेक्ट ऑल करणार आहे आणि इथे काय म्हणणार सिम्पली जनरेट अँड गेटर अँड सेटर. सो गेटर सेटर मेथड जनरेट झाले. नो प्रॉब्लेम्स इथपर्यंत आलं. आता हा ऍक्च्युअली क्लास जो आहे, ठीक आहे, याला आपल्याला आता काय करायचं अॅनोटेशनचा वापर करायचा. विथ द हेल्प ऑफ अॅनोटेशनच आपण काय करणार याला करणार आहे. आता लास्ट टाइम ज्यांनी फक्त टेबल क्रिएशन किंवा कनेक्शनचं करून बघितलं असेल तर त्यांना त्या गोष्टी माहिती आहेत की आपल्याला इथे काय काय वापरायचं आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिलं अॅनोटेशन तुम्हाला इथे काय वापरायचं आहे @एंटिटी अॅनोटेशन. EN एंटिटी ENTITY. ठीक आहे. @एंटिटी आणि हे तुम्हाला इम्पोर्ट पण करावं लागेल. हा इम्पोर्ट कुठून होतो आपलं जॅकेट्रा पॅकेज मध्ये. लास्ट वेळेस पण आपल्याला इश्यू आला होता पण आता इथे तुम्हाला इम्पोर्टचा ऑप्शन होते. इट इज बेस्ड ऑन इंटरनेट कनेक्शन अँड ऑल दॅट इंडिपेंडन्स एंटिटी कनेक्शन. पहिलं अॅनोटेशन आपलं इम्पोर्ट झालेलं आहे. दुसरं आहे जसं की आपण हा आयडी जर वापरत असेल तर हा ऑटोमॅटिक पाहिजे प्रायमरी की पण पाहिजे त्याच्यासाठी @आयडी हा एक अॅनोटेशन. आणि दुसरं आहे दुसरं कुठलं आहे याला इम्पोर्ट करून घ्या. ठीक आहे. इथे जनरेटेड व्हॅल्यू आपण वापरायचे. जनरेटेड व्हॅल्यू पहिली गोष्ट. ठीक आहे. या ब्रॅकेट मध्ये आपण जाणार सिम्पलच आहे. 3च पॅरामीटर तुम्हाला पास करायचे आणि याच्यात तुम्हाला काय पास करायचे स्ट्रॅटजी स्ट्रॅटजी आणि याच्यामध्ये तुम्हाला करायचे जनरेटेड जे व्हॅल्यू आहे जनरेशन टाईप जो आहे तो तुम्हाला द्यायचा डॉट ऑटो. ऑटोमॅटिकली त्याचा आयडी जनरेट कर. दॅट्स ऑल. तुम्हाला एवढ्या सिम्पली गोष्टी करायच्या. एक एंटिटी सिम्पल तयार केल्यानंतर इथपर्यंत आल्या. आता आपल्याला ह्या प्रोजेक्ट रन केल्यानंतर या स्टूड नावाचा जो क्लास आपण तयार केलेला आहे त्याचा ऑटोमॅटिकली टेबल वगैरे तयार झाला पाहिजे. ठीक आहे. त्याला चेक करून बघू. झालं तर आपलं खूप सारं काम जे सिम्प्लिफाय होऊन गेलं असेल. मी याला रन ॲज स्प्रिंग बूट ॲप्लिकेशन्स म्हणतो आणि होपफुली हे झालं पाहिजे. कारण खूप इम्पॉर्टन्स आहे ते. ओके. फुल अँड फायनल. आता तुम्ही जर इथे बघितल्यानंतर आपलं काम इथे झालेलं आहे. क्रिएट स्टूड प्रोजेक्ट जो पण आहे इंटिजर्स वगैरे सगळं टेबल क्रिएट झालेलं आहे. ठीक आहे. आता आपण जर आपल्या डेटाबेस मध्ये जाऊन इथे क्रॉस चेक केलं की राईट इथे आलो आणि इथे मी टेबलला रिफ्रेश करणार. ठीक आहे. रिफ्रेश अजून दिसत नाहीये. डेटाबेसला रिफ्रेश करून बघा एकदा. तुम्हाला 100% तो दिसेल. SBI नावाचा डेटाबेस त्याला आपण रिफ्रेश केलं. त्याच्यात रिफ्रेश केल्यानंतर आपण जाणार आहे ते स्टुडंट्स. आता इथे नावाचा स्टुडंट नावाचा जो आहे आपला टेबल इथे जनरेट झालेला आहे. क्या बात है. आयडी, सिटी, नेम, मोबाईल. ठीक आहे. मी याला राईट क्लिक करणार. इथे क्वेरी टूलला जाणार. क्वेरी टूलला गेल्यानंतर एक सिंपल सी सिलेक्ट क्वेरी फायर करतो मी. SCLET सिलेक्ट इथे करणार स्टार फ्रॉम. सिलेक्ट स्टार फ्रॉम वर टेबलचं नाव. एक एम्प्टी टेबल स्ट्रक्चर इथे जनरेट झालेलं आहे. आयडी, सिटी, मोबाईल नेम्स वगैरे समथिंग. काय व्हॅल्यू मी सिंपल इथे इन्सर्ट करून घेतो कारण आपल्याला ते एपीआय थ्रू सिलेक्ट पण करायचंय इन्सर्ट सुद्धा करायचंय बट एक डेमो पहिला आपण सिलेक्टचा एपीआय क्रिएट करतो म्हणून इथे करणार मी इन्सर्ट इनटू स्टूड. इन्सर्ट इनटू स्टूड काय काय इन्सर्ट करायचं आपल्याला पाहिलं सिटी. ओके. आयडी प्रायमरी की आहे ऑटो इन्क्रीमेंट बघून घ्या ऑटो इन्क्रीमेंट होतो का नाही. आयडी सिटी केला पण सेकंडली आपण टाकतो इथे मोबाईल नंबर. थर्ड जो आहे तुमचा नेम. ओके. व्हॅल्यूज मी इथे बनवून घेतो. व्हॅल्यूज पहिला आपलं टाकायचं सिटी सो मी इथे टाकेल नाशिक कॉमा. दुसरं काय तुमचा मोबाईल नंबर 8485070453.
8485070453. बाय द वे हा माझा मोबाईल नंबर आहे, ऑफिशियल मोबाईल नंबर आहे. कोणाला काही डाऊट वगैरे असेल तर तेही ते विचारू शकतात. फाईन. सेकंडरी नाव टाकायचे. ऑब्व्हियसली माझंच नाव टाकणार मी सुरेश. सो इथे आता ही क्वेरी मी फायर करायचा ट्राय करतो. ओके. हां. ओके, फाईन. आता इथे एक प्रॉब्लेम येतोय, की लाइक रो कंटेनिंग नल फॉर दिस. सो इथे जो आयडी आहे तो ॲक्चुअल ओव्हररॅम्प टूलने एवढं ॲक्युरसी जनरेट झालेलं नसेल. सो इथे मी आयडी देऊन टाकणार आहे. आयडी पण इथे टाकतो याचं 1. नो प्रॉब्लेम. चला. मला मेन डेटा फेच झाला पाहिजे. दॅट इज इम्पॉर्टन्स. नाव 1 रो इज इन्सर्टेड. सिलेक्ट करून बघूया. एक रेकॉर्ड इथे दिसतोय. काहीच प्रॉब्लेम नाही. ओके. आवर डेटाबेस प्रॉपरली क्रिएटेड अँड अप अँड रनिंग. नाऊ इथपर्यंत तर आपण लास्ट टाइम पण केलं होतं. आता पुढे काय? पुढे काही नाही. आपल्याला एक कंट्रोलर लागेल आणि एक रिपॉझिटरी लागेल. आता मी एक सिंपलसा एक काय करतो, रिपॉझिटरी क्रिएट करतो. राइट क्लिक करतो. रिपॉझिटरी क्रिएट करताना आपल्याला इथे क्लास नाही. आपल्याला इथे क्रिएट करायचा आहे तो म्हणजे इंटरफेस. याला नाव देतो स्टुड STUD स्टुड रेपो स्टुड रिपॉझिटरी. फिनिश. ठीक आहे. आता आपल्याला सिम्पली काय करायचं, आपल्याला सिम्पली एक्सटेंड करायचं. EXTENDS एक्सटेंड. EXTENDS एक्सटेंड्स कोणाला? JPA रिपॉझिटरी. टेन्शनच नाही. ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे ऑपरेशन जे जे परफॉर्म करायचे ते सगळ्या गोष्टी भेटतात. याच्यामध्ये 2 पॅरामीटर पास करावे लागतात. पहिलं म्हणजे तुमच्या एंटिटीच्या क्लासचं नाव. एंटिटीच्या क्लासचं नाव काय आहे? स्टुड. आणि त्याचा जो प्रायमरी डेटाबेस आहे, प्रायमरी कीचा जो डेटा आयडी काय आपला? इंटिजर. सो आपण इथे पास करणार इंटिजर. INTEGER. दॅट्स ऑल. ठीक आहे. बस याच्या पलीकडे इथे काहीच करायचं नाही. सिंपली त्या रिपॉझिटरी आपण क्रिएट करून एक्सटेंड करणार आहे JPA रिपॉझिटरीला. त्याच्यामधले सगळे फीचर्स आपल्याला डायरेक्टली इनडायरेक्टली इथे वापरायचं आहे. दॅट्स ऑल. इथपर्यंत काही इश्यू नाही. ओके, फाईन. नाव आता फुल अँड फायनल आपल्याला एक कंट्रोलर इथे क्रिएट करायचा आहे. इथे मी राईट क्लिक करणार. न्यू फाईल बनवणार मी इथे स्टुड CNTRL कंट्रोलर. बस. इथे थोडंसं कोडिंग आपल्याला करावं लागेल. ठीक आहे. जास्त काही हेक्टिक नाहीये. एक सिंपल स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो. तेवढ्या फॉलो करायच्या आपल्याला फक्त. ठीक आहे. सगळ्यात पहिलं पार्ट जे आहे आपण REST API बनवणार आहोत. त्याच्यामुळे मी इथे काय करतो, एक @REST कंट्रोलर म्हणून काय करतो, याला काय म्हणतात एनोटेशन्स. एनोटेशन बद्दल तुम्हाला सांगितलंय. हे एकच कारण असतं, की तुम्हाला सगळ्या गोष्टी अगोदर सांगणं गरजेचं आहे. हे जर नाहीच सांगितलं तर काय होऊन जातं तुम्हाला, मग हे का बरं वापरलं, कशासाठी वापरलं, याचा खूप इम्पॉर्टंट रोल्स आहे. एनोटेशनमध्ये तुम्हाला समजलंच असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आता त्या रिपॉझिटरीचा ऑब्जेक्ट बनवणं गरजेचं आहे. तर आपण काय करूया, प्रायव्हेट रिपॉझिटरीचं नाव काय आपल्या रेपो स्टुड रेपो. ठीक आहे. त्याचं एक ऑब्जेक्ट बनवते रेपो नावाचं. कुठल्या नावाचं ऑब्जेक्ट बनवू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. पण रेपो नावाचं बनवू. ओके. आता तुम्हाला अजून एक एनोटेशन बद्दल सांगितलं होतं मी. त्या एनोटेशन बद्दल तुम्हाला जर आठवत असेल तर तो म्हणजे तुमचा ऑटो वायर्ड नावाचा तुम्हाला एनोटेशन सांगितलं होतं. डिपेंडन्सी इंजेक्शन्स म्हणजे ऑटोमॅटिकली त्या ज्या गेटर सेटर मेथड्स वगैरे आहेत ते बिल्ट इन सगळ्या गोष्टी मॅनेज करत असतो. त्याच्यासाठी ऑटो वायर्ड वापरलं जातं. ठीक आहे. सो नाव आपल्याकडे कंट्रोलर रेडी आहे. कंट्रोलर मध्ये आपण हार्ड कोडेड आधी स्टॅटिक लिंक्स बनवून बघितल्या होत्या. आता ऍक्च्युअल लिंक आपण बनवून बघणार आहेत. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला REST API चे मेथड सांगितले होत्या. तर पहिला मेथड आपण वापरतोय तो म्हणजे गेट मॅपिंग. जी कॅपिटल आहे, गेट मॅपिंग. ओके. याच्यात तुम्हाला राउटिंग द्यायचंय की आफ्टर व्हॉट स्लॅश कशामध्ये काय आलं पाहिजे समथिंग. इथे मी काय करतो, स्टुड स्लॅश स्टुड सांगितलं दिल्यानंतर मला सगळे स्टुडचे इन्फॉर्मेशन दिसली पाहिजे इन द फॉर्म ऑफ जेसन्स. अगोदर तुम्हाला जर स्टॅटिक कंट्रोलर आठवत असेल जे आपण बनवलेलं आहे आणि खूप लोकांनी ट्राय पण केले असेल, तिथे मी स्टॅटिक फंक्शन बनवलं होतं फिमचं. पण आपल्याला त्या प्रॉपरली API वगैरे बनवायचे म्हणून इथं आपल्याला ते लिस्टिंग आणि
मॅप वगैरेचे लेक्चर बघून घ्या. ते तुम्हाला जास्त लक्षात येतील. आता त्याच्यात एवढा वेळ नाही घालवत मी. सिंपल एक लिस्ट कलेक्शनचं वापरून घेणार आहे लिस्ट. लिस्टमध्ये तुम्हाला कस्टम डेटा पण देता येतो ॲज वेल एज तुम्हाला क्लासचा रेफरन्स पण पास करता येतो. आणि आपला क्लास काय ते एंटिटी क्लास तो म्हणजे स्टुडंट. ठीक आहे. याच्यासाठी तुमचे कलेक्शनचे कॉन्सेप्ट चांगलं असणं गरजेचं आहे आणि त्याही कॉन्सेप्ट मी इथे घेतलेल्या आहेत. तुम्ही तिथे बघू शकता. ठीक आहे. तर मी इथे नाव देतो. फंक्शनचं नाव काय पण आहे. सपोज गेट स्टुडंट नावाचं मी फंक्शनचं नाव घेऊन टाकतो. ठीक आहे. या लिस्टला सुद्धा इम्पोर्ट करावं लागेल. हा जावा डॉट युटील पॅकेज मध्ये आहे जो की कलेक्शनचा पार्ट असतो. एरर आहे. हा, याने ऑब्विसली काही ना काही रिटर्न केलं पाहिजे. कारण अदर दॅन व्हाईट टाईप असेल तर तो रिटर्न करत असतो. आता हा लिस्टच रिटर्न करणार आहे, बाकी काय. लिस्ट आहे. कुठला आहे आपला स्टूड. ठीक आहे. याचा एक ऑब्जेक्ट बनवतो मी list इज इक्वल. तर आपल्याला तर नाही क्वेरी लिहायचे, नाही काही फंक्शन्स लिहायचे. आपल्याला JPA चे बिल्ट इन फंक्शन्स वापरायचे. आणि JPA कुठे एक्सटेंड केलेलं आहे आपण ह्या रिपोजिटरी मध्ये. मग आपण इथे फक्त त्या रिपोजिटरीचा वापर करून इथे डॉट जर केला, एवढे सगळे मेथड्स ऍक्सेसिबल असतात. ओके. फाइंड ऑल नंतर सेव्ह आहे, काउंट आहे, समथिंग समथिंग. आपल्याला फक्त काय करायचं, सगळे रेकॉर्ड पाहिजे म्हणून इथे फाइंड ऑल सिंपलचा मेथड वापरणार आहे. दॅट्स ऑल. आणि ह्या गोष्टी जी आहे, आपण ऑब्जेक्ट कशाचा बनवला, रिटर्न्स, RETURN रिटर्न मी ते करणार आहे लिस्ट. दॅट्स ऑल. आपलं पहिलं रेस्ट एपीआय इथे झालेलं आहे. आता याला रन करून बघून. सिंपल रन करण्यासाठी आपल्याला जायचं आहे आपल्या फुल अँड फायनल मेन ऍप्लिकेशनला. इथे मी राईट क्लिक करेल, जावा स्प्रिंग ऍप्लिकेशन. इट इज अप अँड रनिंग पाहिजे अँड इट इज अप अँड रनिंग. सो ओके. चला, हे ग्रीन आलं म्हणजे हे प्रॉपरली वर्किंग आहे. सिंपली तुम्हाला लोकली जायचं आहे ब्राउझरला, लोकल होस्ट टाईप करणार आहे. डिफॉल्ट पोर्ट असतो आपला 8080. आणि त्याच्यामध्ये आपण राउटिंग काय केलं होतं, स्टूड. अँड इट्स बूम. तुमचं पहिलं स्प्रिंग बूट रेस्ट एपीआय इथे रेडी आहे. ओके. ऍक्च्युली बघायला गेलं तर फक्त 15 मिनिटांमध्ये हा एपीआय तयार होतो. आणि तुमच्याकडून एवढा वेळ घेण्याचं कारणच हे होतं की तुम्हाला सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप समजता आल्या पाहिजे. ते तुम्ही 15 मिनिटात ज्या स्प्रिंग बूटचा एपीआय बनवू शकतात. तुमचं मे बी बनेल, पण तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळणार नाही की ऍक्च्युली अशा एनोटेशन काय असतं, एनटीडी काय असतं, जीपीए काय असतं. सगळ्या गोष्टी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगून इथपर्यंत येण्याचं कारणच हे होतं. तर तुम्हाला ते प्रॉपर लक्षात आलं पाहिजे. आणि हा पूर्णपणे डायनामिक आहे हा. आता तुम्ही जर इथे काही जरी चेंजेस केले, लाईक एनी चेंजेस यू आर डन इन द डेटाबेस, इथे सपोज आता मी अजून एक रेकॉर्ड इन्सर्ट करतो 2 अँड मी समथिंग इथे करतो. सपोज पुणे. ठीक आहे. बघूया. आणि समथिंग काही नंबर चेंज करेल मी, 1 2 3. आणि इथे मी करतो रमेश, RAMES रमेश. ही सेकंड व्हॅल्यू मी इथे इन्सर्ट केली. ठीक आहे. जा आपल्या एपीआय कडे आणि इथे जाऊन त्याला रिफ्रेश करा. बूम. दुसरा रेकॉर्ड पण इथे आलेला आहे. इथपर्यंत आलेलं आहे. आता डेटाबेसमध्ये जे पण चेंजेस होईल तो याच्या एपीआयच्या रूपमध्ये इथे दिसेल. आता पुढच्या ज्या मेथड बाकी आहे, सेव्ह, अपडेट अँड डिलीट, त्या आपण पुढच्या सेशनमध्ये बघणार आहे. ठीक आहे. होपफुली तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. इथपर्यंत करून घ्या. म्हणजे ॲटलीस्ट सिलेक्टच्या एपी आपल्या वर्क व्हायला सुरुवात होतील. नंतर जे बाकीचे आहे अपडेट अँड डिलीट अँड जो बी सेव्हचं, ते आपण पुढच्या सेशनमध्ये बघणार आहे. ॲज वेल ॲज आपण एपीआय टेस्टिंग टूल्स पण बघणार आहे. कारण अपार्ट फ्रॉम द सिलेक्ट जे मेथड आहे ते तुम्हाला URL ला वर्क करता येणार नाही. त्यासाठी पोस्टमन आणि थंडर क्लायंट हे टूल वापरायचं आपल्याला. ठीक आहे. चलो गाईज, सी यू इन नेक्स्ट लेक्चर. बाय बाय. थँक यू फॉर वॉचिंग.